वास्कोत नवे मासळी मार्केट बांधण्यात मासळी विक्रेते आणि मुरगाव पालिका यांच्यातील मतभेद अद्याप मिटलेले नाहीत। त्यामुळे हा पावसाळा झाल्यानंतर पूर्ण शक्तीनिशी मार्केट बांधण्याचा निर्धार स्थानिक आमदार कालू साल्मेदा आणि नगराध्यक्ष दीपक नाईक यांनी केलाय। आता ये फिश मार्केट प्रोजेक्ट नो लाइक नो फिश मार्केट मोरमुगांव म्युनिसिपल काउन्सिल प्रोजेक्ट आता मोरमुगांव म्युनिसिपल काउन्सिल एक्टिव्ह पार्ट घेवपाचे की द फिश मार्केट बांधपा बाजार बांधपा आता ती हारिया खूप जण हारिया ऑब्जेक्शन हाडटली ती आयज जाय फाल्यां नाका आनी तांकां कोण 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 मिसगायड करता केन्ना मेजर म्हटल्यार आदलो आमदार तांकां मिसगायड करता बिकॉज ही हॅज गॉट कंट्रोल ओवर द फिशिंग लॉबी ही इज अ फिशरमॅन तो हारी म्हणटा ताका ते कनेक्शन आता फिश मार्केट लोकांक सगळ्यांक जाय आमी आतां एक डिसिजन घेयला की आमी ते फिश मार्केट वर्सान बांदतले पावस जावन आता काय ते फिश मार्केट बांदपा जायना so after rains then we'll take a call and then we'll decide पळय मार्केट वो आख्खे वास्कोन 30,000 लोक आसा वास्कोचेच सांगता तुका हांव मुरगांव आनी दाबोले सेपरेट आनी 30,000 लोकांक न्यू फीश मार्केट जाय आनी फिशर फोक्स आहा ती हार्डली 300, 400, 500 म्हणटा आमी एज अ पॉलिटिशियन किंवा एज अ लेमॅन किंवा एना खंयचे लेवलाचेर एक मनीस आसा हांव लेमॅन कितें चिंततालो चड लोकांक जाय काय कमी लोकांक जाय ते चड लोकांक फिश मार्केट जाय फिश मार्केट करतलो बाय हुक और बाय क्रूक। मात्र पालिकेच्या आराखड्यानुसार मार्केट बांधून दिला जाणार नाही असा इशारा मासळी विक्रेत्या महिलांनी दिलाय। बाजार बांधून दे नाही म्हणून ना आमक जावतेच बाजार बांधून जाव त्यांक जावतेच ना आमक जावतेच आणि ओपन पण त्यांना जाय तसं बांधल्या तुम्ही आम त्यांना बाजार बांधून दिला